नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांना खुश खबर आहे। महिलांना आता गुढीपाडव्यानिमित्त मोफत साडी वाटप सुरू झालेले आहे। मग हे वाटप कधीपासून सुरू होणार आहे त्या संदर्भातला शासनाचा महत्त्वाचा जी.आर. या ठिकाणी आलेला आहे। आता प्रत्येक महिलांना या ठिकाणी साडी मिळणार आहे, कारण की शासनाची एक रेशन कार्ड एक साडी ही या योजनेचा शुभारंभ जानेवारी महिन्यातच माननीय मंत्री सावकारे यांच्या हस्ते भुसावळ या ठिकाणाहून झालेला आहे। त्यामध्ये या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 24,87,375 अंत्योदय शिधापत्रिका धारक यांना स्वस्त धान्य दुकानातून साडी वितरण होणार आहे। मग त्याबाबत मंत्री सावकारे यांनी सांगितले होते। ही योजना मागील अधिवेशनातच 5 वर्षांसाठी चालू करण्यात आलेली आहे। त्या संदर्भातला महत्त्वाचा जी.आर. 10 नोव्हेंबर 2023 रोजी काढण्यात आलेला होता। राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग यांचा 10 नोव्हेंबर 2023 रोजीचा हा महत्त्वाचा जी.आर. आहे। आपण या ठिकाणी हा जी.आर. बघू शकता। म्हणजे या सदर योजनेचा कालावधी सन 2023 ते 2028 या 5 वर्षांसाठी निश्चित करण्यात आलेला आहे। मागच्या वर्षी साड्या देण्यात आलेल्या होत्या, आता या वर्षी सुद्धा या ठिकाणी या साड्या वाटप होणार आहे। मग जवळपास 25 लाख महिलांना या साड्या मिळणार आहे। मग मित्रांनो, या साड्या वितरण करण्यासाठी शासनाने महत्त्वाचा जी.आर. काढलेला आहे, कारण की गुढीपाडव्यानिमित्त महिलांपर्यंत या साड्या पोहोचवणे गरजेचे आहे। त्यामुळे शासनाने तातडीने महत्त्वाचा जी.आर. काढलेला आहे आणि आता या दिवसापासून या ठिकाणी महिलांना साडी वाटप सुरू होणार आहे। मग या शासन निर्णयामध्ये काय दिलेले आहे आपण बघू शकता। कॅप्टिव्ह मार्केट योजना सन 2024-25 करिता निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग यांचा दिनांक 21 मार्च 2025 रोजीचा महत्त्वाचा जी.आर. आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 28 यानुसार या साड्या वाटप केल्या जात आहे। सन 2024-25 करिता निश्चित केल्यानुसार या ठिकाणी 96.20 कोटी इतका निधी खर्च करण्याची प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली होती। त्यानुसार आता शासनाने आतापर्यंत 60 कोटी रुपये दिलेले आहे। आता वाहतूक, जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक, हमाली इतर खर्चासाठी हे 10 कोटी वितरित करण्यात येणार आहे। त्या शासन निर्णयानुसार आता साड्या या ठिकाणी तयार आहेत, फक्त आता त्या रेशन दुकानापर्यंत पोहोचवायच्या आहेत। त्यासाठी वाहतूक खर्च म्हणून 10 कोटी रुपये या ठिकाणी अदा करण्यासाठी हा शासन निर्णय आहे, कारण की गुढीपाडव्यानिमित्त या साड्या वाटप करायचे आहे असे शासनाने या ठिकाणी सांगितलेले आहे। त्यामुळे आता गुढीपाडव्याला प्रत्येक रेशन कार्ड धारक महिलेला या ठिकाणी ही साडी मिळणार आहे। अशा प्रकारचा हा महत्त्वाचा जी.आर. या ठिकाणी शासनाने काढलेला आहे आणि तातडीच्या सूचना दिलेल्या आहे की गुढीपाडव्याच्या आतमध्ये प्रत्येक महिलेला ही साडी मिळाली पाहिजे। तर मित्रांनो, हा जर जी.आर. तुम्हाला बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जी.आर. दिलेला आहे, त्या ठिकाणी आपण डाउनलोड करून घेऊ शकता किंवा बघू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती, महत्त्वाची माहिती होती। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।